पुंडलिक वरदे हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम। बोलो श्री स्वामी नामदेव महाराज की जय। संतोख सिंग महाराष्ट्रातल्या लोकांचे आभार मानत आहेत। बेटा, हम आप लोगों के बहुत आभारी हैं। आपने इतना मान संतम को दिया। संत नामदेवांचा हा नामघोष होतोय पंजाबमधल्या अमृतसर जवळच्या घुमान या छोट्याशा गावात। शेकडो वर्षांपासून या गावाची नाळ महाराष्ट्रासोबत जोडली गेली आहे। ती जोडणारा दुवा आहे संत नामदेव। घुमानमधल्या या महिला दर गुरुवारी नामदेवजींच्या गुरुद्वारात येतात, कीर्तन करतात, नामदेवांची बाणी गातात। इथल्या जनमानसात संत नामदेवांचं रूप महाराष्ट्रातल्या प्रतिमेपेक्षा वेगळं आहे। पद्मासनात बसलेले, शुभ्र दाढीधारी, लांब केसांचा डोक्यावर बांधलेला बुचडा हे नामदेवांचं पंजाबी रूप। आपल्यासाठी ते संत, पण इथे मात्र भगत नामदेवजी किंवा बाबाजी। यहाँ सबसे ज़्यादा समा भक्तों में भी उन्होंने लगभग 20-22 साल जहाँ उन्होंने सबसे ज़्यादा समा उनका निकला है। वो महाराष्ट्र के संत, पर सबसे ज़्यादा समा पंजाब की धरती यहाँ घुमान डिस्ट्रिक्ट गुरदासपुर में निकली है। इसीलिए जो है ना, वो बाबा जी की मानता जो है वो सिख धर्म में भी उनकी सबसे ज़्यादा है। पंजाबमधल्या बाबाजींचं रूप आणि मराठी मातीशी असलेलं कनेक्शन शोधत आम्ही घुमानला पोहोचलो। घुमानमधल्या बाजारपेठांमधून वाट काढत विचारत आम्ही गेलो बाबा नामदेवजी का गुरुद्वारामध्ये। आत प्रवेश करण्याआधी डाव्या बाजूला दिसतो तो एक मोठा तलाव। गुरुद्वाऱ्यामध्ये सभागृह आहे, जिथे मोठ्या महिरपीत शीख धर्माचा आदी ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब आहे। सभागृहात एका बाजूला शीख धर्मातल्या 10 गुरूंचे फोटो, तर दुसऱ्या बाजूला नामदेवांसह 15 संतांचे फोटो आहेत। गुरु ग्रंथ साहेब मध्ये शीख गुरूंसह या संतांचीही पदं आहेत आणि सर्वाधिक 61 पदं आहेत नामदेवांची। जैसे हम सिख जितने भी हैं गुरु ग्रंथ साहब को माथा टेकते हैं, तो वहाँ नामदेव जी को भी हम 15 भक्तों को भी हम माथा टेकते हैं। इसवी सन 1270 मध्ये महाराष्ट्रातल्या नरसी इथं जन्मलेले संत नामदेव उत्तर भारतात तीर्थयात्रा करत घुमानमध्ये पोहोचले। त्यानंतर जवळपास 20 वर्ष ते इथेच राहिले। सुरुवातीला घुमान नावाचं गाव नव्हतं। नामदेवांच्या येण्यानंतर ते वसलं असंही तिथले लोक सांगतात। संत नामदेवांच्या काळानंतर जवळपास 200 वर्षांनंतर शीख धर्म उदयाला आला। तरीही शीख धर्मावर नामदेवांचा प्रभाव आहे। हे पहा, शीख धर्मच नव्हे तर उत्तरेमध्येही जी संत परंपरा होती निर्माण झाली ती नामदेवांच्या नंतरची आहेत। नामदेवांच्या अगोदर कोणी उत्तरेमध्ये संत म्हणून म्हटली जाणारी व्यक्ती नव्हती। तेव्हा नामदेवांनी एक संतत्व नावाची गोष्ट तिथे रुजवली आणि त्याच्यानंतर आपण बघतो की मग तुलसीदास, सूरदास, नरसिंह मेहता, आणखीन जे काही कुणी तिकडचे लोक असतील ते नंतर निर्माण झालेले आहेत। आणि त्या प्रभावळीमध्ये, त्या परंपरेमध्ये गुरु नानक आहेत आणि स्वतः गुरु नानकांच्यावरती नामदेवरायांचा प्रभाव होता। आणि म्हणून तर नामदेवरायांची कवनं, त्यांची काही पदं शीख धर्मीयांनी जपून ठेवली। ते जपण्याची प्रक्रिया नानकदेवांच्या आधीपासून सुरू झाली होती। नानकदेवांनी ती पुढे आणखीन संक्रमित केली आणि नंतरच्या लोकांनी आपण बघतो की शेवटचे गुरु 10वे गुरु गोविंद सिंग यांनी महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये येऊन आकार दिला, एक शेवटचा फॉर्म दिला ग्रंथसाहेबाला। त्याच्यात त्यांनी नामदेवांच्या पदांना समाविष्ट करून घेतलं, म्हणजेच नामदेव हे शीख धर्मीयांना मान्य होते असा त्याचा अर्थ होतो। नामदेवांबद्दलच्या अनेक आख्यायिका इथे प्रचलित आहेत। तलाव, विहीर, वृक्ष, काठी अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्या अजरामर झाल्यात।
त्यावर लोकांची श्रद्धा आहे. नामदेवांनी समाधीही इथे घुमानमध्येच घेतल्याचं मानतात. आम्ही महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर उत्सुकतेनं गप्पा मारणारे लोकही भेटत होते. सतनाम सिंग हे त्यापैकीच एक. मी नुकताच नामदेवांच्या जन्मगावी नरसीला जाऊन आलोय असं सांगत त्यांनी तिथले बाबाजी की कुटिया म्हणजेच नामदेवांच्या घरातले फोटोही दाखवले. कीर्तन करायला आलेल्या काही आजींनीही आम्ही पंढरपूरला जाऊन आल्याचं सांगितलं. अच्छा, तो बारी के लिए गए थे या ऐसे ही गए ऐसे थे? गए थे, यात्रा के लिए यात्रा के लिए। उन्होंने हमारा बहुत स्वागत किया बाबा. अच्छा, पंढरपूर आणि पंजाब, सत श्री अकाल आणि जय हरी विठ्ठलला जोडणारा नामदेव नावाचा हा दुवा किती बळकट आहे हे या परिसरात फिरताना जाणवलं. आज शेकडो वर्षांनंतरही मराठी माणूस ज्या श्रद्धेनं नामदेवांचे अभंग गातो त्याच आस्थेनं पंजाबी माणूस नामदेवांची बाणी गातोय.